नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन. कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील विविध पिकांची माहिती घेऊन मी आपल्या समोर उपस्थित राहतच आहे. तरी आज एका शेतकऱ्याने शेतीमध्ये वेस्ट डिकंपोजरचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ 2 ऑक्टोबर 2018 रोजी शूट झालेला आहे आणि शेतकऱ्याची भाषा थोडी गावरानी आहे आणि आपल्याला 2 शब्द भोपाळी सर बोलतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे गणेश भोपाळे. आपण बघत आहात कृषी मंथन. कृषी मंथन चॅनलचा उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ज्या गोष्टी वेस्ट डिकंपोजर औषधे महाराष्ट्रामध्ये नुकतंच लॉन्च झालेले आहे आणि किसान चंद्रा यांनी शेतकऱ्यांसाठी औषध काढून शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी बुटी काढलेली आहे. आणि या औषधाचा उपयोग म्हणजे शेतकरी कमी खर्चामध्ये शेतामध्ये हळदीचे उत्पन्न असो किंवा सोयाबीन असो, तूर असो, कुठल्याही पिकाला याचा वापर करू शकतो आणि याचे म्हणजे खूप कमी खर्चामध्ये याचा आपण वापर करू शकतो. आपल्याला फक्त गुळाची आवश्यकता आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ जर टाकला तर याच्यापासून आपण घरामध्ये सेंद्रिय खताचा कारखाना तयार करू शकतो आणि याचा भरपूर उपयोग घेऊ शकतो. 3 महिना अगोदर जे या शेतकऱ्यांनी जे हळद पिकाला जे वापर होता, आता आपण हळदीची कंडिशन येऊन स्वतः बघू शकता कशा प्रकारे हळदीची कंडिशन झालेली आहे आणि याचा भरपूर लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. आपण जे येणारे आमचे जे व्हिडिओ असतील ते जरूर बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. आता इथं एक डिकंपोजर तयार करत आहोत. हे 500 लिटर पाण्यामध्ये आपण 5 किलो गुळ टाकला आहे. तर आता याला जरा जरा खालवर करू आणि याच्यामध्ये डिकंपोजर आणलं आम्ही आहे. हे 500 लिटर तर या पाण्यामध्ये सोडून टाकायचं. तर आम्ही पहिल्यापासून काही टाकलं नाही हळदीला, फक्त याचाच वापर करत असतो आम्ही. आमची ही हळद आहे, बघून घ्यावे. त्या हळदीला आम्ही खत बीत नाही टाकलं, काय नाही, फक्त हिला डिकंपोजर टाकत आहोत. तर ही आमची हळद आहे. ही यंदा आम्ही काहीच नाही टाकले या हळदीला, फक्त डिकंपोजर टाकलेला आहे. फक्त ही बघा हळद, आमचे हळदीचे फुटवे आपण बघत आहोत. आमच्या हळदीचे फुटवे बघून घ्या एकदा. आम्ही कोणत्याही प्रकारचे खत किंवा औषध सोडले नाही, फक्त डिकंपोजर सोडत आहोत आम्ही. फक्त आमच्या हळदीचे फुटवे बघा. पुन्हा आमच्या हळदीवर कोणताही प्रकारचा रोग नाही, आमच्या हळदीवर रोग नाही कोणताही, किंवा आम्ही फवारणी पण त्याचीच करतो डिकंपोजरची. तुम्ही समाधानी आहात का? हो, आम्ही गेल्या साली खूप खत टाकलं, औषध टाकलं, फवारण्या केल्या, पण आम्हाला काहीच फरक नाही पडला आणि आम्ही यंदा साल डिकंपोजरचाच वापर करणार आहोत. आमची ही एकरभर शेती आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग नाही. आमच्या हळदीवर कोणताही प्रकारचा रोग नाही, कंदमाशी नाही किंवा कंद पण नाही किंवा रोग पण नाही कोणता. बघून घ्या तुमच्या स्वतः डोळ्याने. ही उन्हाच्या पहारी जरा सुकली म्हणून त्या हळदीला पण म्हणून दोष नाही. उन्हाच्या पहारी ऊन काय कमी तपत नाही, थोडी उन्हाच्या पहारी थोडी पाने सुकली. आम्ही डिकंपोजर फवारतो, फवारणी त्यांचीच आणि ड्रिचिंग बी त्यांचीच करतो. खत माहित नाही आमच्या हळदीला काय नाही. हे आमचं 500 लिटर मध्ये पाण्यामध्ये 5 किलो गुळ टाकलेला आहे आम्ही डिकंपोजर मध्ये. आता हे डिकंपोजर करणार आम्ही. हे आमचं डिकंपोजर पहिल्या टाकीमधलं काढून घेतलं आम्ही 5 लिटर. ते आता आम्ही या पाण्यामध्ये टाकणार. फक्त सकाळ संध्याकाळ याला फक्त असं खालवर करणार. 5 किलो गुळ टाकला आहे याच्यामध्ये आणि 500 लिटरची टाकी आहे, ती टाकीमध्ये सोडणार आम्ही. 500 लिटरच्या टाकीमध्ये सोडणार आम्ही. आता हे
दररोजच्या दररोज सकाळ संध्याकाळ याला फक्त असे खालवर करायचे आणि हे 8 दिवसाच्या नंतर तयार होईल आणि मग आम्ही हळदीला सोडणार. तयार झाल्याच्या बाद हळदीला सोडणार. धन्यवाद.